बघा आज आपण लेसन नंबर 6 बघूया, ई कॉमर्स अँड ई गव्हर्नन्स. आता ई म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक कॉमर्स अँड इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स. आता ई आपण बोलतो बघा ईमेल म्हणजे काय? ई फॉर इलेक्ट्रॉनिक. तसंच हा काय ई कॉमर्स आहे. यामध्ये आपण वेगवेगळे ई कॉमर्स म्हणजे काय, ई गव्हर्नन्स हे आपण बघणारच आहे. त्याचे टाईप बघणारे, ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेज पण बघू. सर्वात आधी आपण बघू ई कॉमर्स म्हणजे काय. तर ई कॉमर्सचं फुल फॉर्म काय? ई कॉमर्स स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. आता इलेक्ट्रॉनिक्स का म्हटलं? का यामध्ये इंटरनेटचा वापर केला जातो, त्यामुळे याला काय म्हटलं जातं? इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. आता कॉमर्स म्हणजे काय ते बघू. कॉमर्स इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ बिझनेस. कॉमर्स इज नथिंग बट बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स. कॉमर्स म्हणजे काय? कॉमर्स हा बिझनेसमध्ये महत्त्वाचा पार्ट आहे. मग यामध्ये काय येतं का? कोणत्याही मालाची खरेदी आणि विक्री केली जाते, त्याला काय म्हटलं जातं? कॉमर्स म्हटलं जातं. गुड्स म्हणजे काय? माल. When we buy a product or services from other or sell a product or services to other, then it is called a commerce. बघा, एखादी आपण वस्तू खरेदी करतो, नुसती वस्तूच का नाही, सर्व्हिस पण. एखादी वस्तू आपण खरेदी करतो किंवा विक्री करतो, या गोष्टीला काय म्हटलं जातं? कॉमर्स म्हटलं जातं. बाय म्हणजे काय? खरेदी करणे. ओके. प्रोडक्ट्स तुम्हाला सर्वांना माहिती. प्रोडक्ट्स म्हणजे वस्तू एखादी, आणि सर्व्हिसेस म्हणजे काय? सेवा. मग यामध्ये काय काय येतं? सपोज आपण इंटरनेट सर्व्हिस वापरतो. इंटरनेट ही काय झाली? सेवा झाली. मग एखादी ती वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्यांची आपण सर्व्हिस वापरतो. हा पण कसला पार्ट झाला? कॉमर्सचा पार्ट झाला. बघा अजून सर्व्हिसेस कोणते ऑनलाईन बरेच सर्व्हिस गव्हर्नमेंट आपल्याला देतं. हे पण कशामध्ये येतं? इलेक्ट्रॉनिक सर्व्हिसेसमध्ये येतं. तर याला काय म्हणायचं? कॉमर्स म्हणायचं. मग हे जे कॉमर्स आहे म्हणजे कोणत्या वस्तूची खरेदी आणि विक्री करायची, पण कशाहून करायची? आपल्याला युझिंग इंटरनेट. मग इंटरनेटचा वापर करायचा आपल्याला यासाठी, तर मग त्याला काय म्हटलं जातं? ई कॉमर्स म्हटलं जातं. सपोज आपण आता रेग्युलर काय आपलं ट्रॅडिशनल कॉमर्स. ट्रॅडिशनल म्हणजे काय? आपण फिजिकली मार्केटमध्ये जाणार, एखादी वस्तू खरेदी करणार किंवा एखादी वस्तू विकणार, मग त्याला काय म्हटलं जातं? पारंपरिक कॉमर्स किंवा ट्रॅडिशनल कॉमर्स. पण आपल्याला काय बघायचं? इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. म्हणजे आपले जे व्यवहार आहे, खरेदी असेल, विक्री असेल, हे कशा थ्रू करायचं? आपल्याला इंटरनेटचा वापर करून करायचं आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजेच ई कॉमर्स. तर आपण आता याची डेफिनेशन बघू. ई कॉमर्स कॅन बी डिफाईन ॲज प्रोसेस ऑफ बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस युझिंग इलेक्ट्रॉनिक मीडियम सच ॲज इंटरनेट. म्हणजे काय? ई कॉमर्स म्हणजे काय? अशी प्रोसेस का ज्यामध्ये एखाद्या गुड्स आणि सर्व्हिसेस म्हणजे एखादा माल आहे किंवा सर्व्हिस आहे, याची आपण खरेदी करतो किंवा विक्री करतो. कशा थ्रू करणार? युझिंग इलेक्ट्रॉनिक मीडियम सच ॲज इंटरनेट. म्हणजे इंटरनेटचा वापर करून एखादी वस्तू आपण खरेदी विक्री करतो, याला काय म्हटलं जातं? इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. बघा, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स इज ऑल्सो रेफर ॲज पेपरलेस एक्सचेंज ऑफ बिझनेस इन्फॉर्मेशन युझिंग EDI, ईमेल, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर एक्सेट्रा. यामध्ये काम कसं केलं जातं? पेपरलेस म्हणजे काय? काम करताना कोणताही पेपर आपण वापरत नाही. आता बघा, सपोज तुम्ही बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी गेले किंवा पैसे टाकण्यासाठी गेले, तर तुम्हाला स्लिप भरावं लागते. म्हणजे काय झालं? तिला पेपरवर्क झालं. पण ई कॉमर्समध्ये तुम्हाला तशा काही प्रकारचं पेपरवर्क करण्याची गरज नाही. सपोज एखादं बिल तयार करायचं आहे, तुम्ही हाताने बिल करण्यापेक्षा ऑनलाईन बिल असेल जनरेट केलेलं PCवरती, तर ते काय झालं? पेपरलेस वर्क झालं. ओके. म्हणजे तुम्हाला एंट्री करण्याची गरज आहे का? नाही. सपोज तुम्ही ॲमेझॉनवरती बघता का, तुम्ही फक्त काय करता? क्वांटिटी सिलेक्ट करता. सपोज तुम्ही क्वांटिटी 1 असेल, 2 असेल, ॲटोमॅटिक काय होतं? मल्टिप्लाय बाय दिस जी प्राईज असेल ती, आणि डायरेक्ट तुमचं बिल काय होतं? जनरेट होतं. म्हणजे काय झालं? पेपरलेस वर्क झालं. मग यामध्ये काय केलं तर EDI म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. ओके. म्हणजे डेटामध्ये काय होणार? चेंज होणार. कशा थ्रू होणार? इलेक्ट्रॉनिक थ्रू होणार. ओके. अजून काय? ईमेल पण आहे. काय? ईमेल म्हणजे तुम्हाला माहिती, ईमेल म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक मेल. मग आपल्याला माहिती आहे जीमेल आहे, रेडिपमेल आहे. हे काय? आता जीमेल आणि रेडिपमेलमध्ये फरक काय आहे? नाही, सर्व्हिस तर सेम आहे, पण काय फक्त कंपन्या वेगवेगळ्या आहे. म्हणजे आणि इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. आता इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजे काय? तुम्हाला नेट बँकिंग माहिती असेल. यामध्ये आपण RTGS वापरतो बघा. हे काय झालं? इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला बँकेत जाऊन एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे टाकण्याची गरज नाही, फिजिकल जाण्याची गरज नाही. तुम्ही नेट वापरून तुमचा फंड म्हणजे पैसे एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये काय करू शकता? ट्रान्सफर करू शकता.
मग हे सर्व कशामध्ये येतं, ई कॉमर्समध्ये येतं. आता आपण याचे ॲडव्हान्टेजेस बघू, म्हणजे ई कॉमर्सचे फायदे काय. तर पहिलं काय, ग्लोबल स्कोप. आता ग्लोबल स्कोप म्हणजे काय, ई कॉमर्स प्रोव्हाइड द सेलर विथ अ ग्लोबल रिच. नाव सेलर अँड बायर कॅन मीट इन द व्हर्च्युअल वर्ल्ड. आता ग्लोबल स्कोप म्हणजे बघा, यामध्ये सेलर आणि जो बायर आहे, सेलर म्हणजे जो विक्रेता आणि बायर म्हणजे जो खरेदी करणार आहे, यामध्ये काय केलं जातं, हे कुठे भेटतं, फिजिकली भेटतं का मार्केटमध्ये, नाही. ही व्हर्च्युअल म्हणजे काय, आभासी वर्ल्ड आहे. बघा, अमेझॉनवरती तुम्ही एखादी वस्तू खरेदी करता किंवा खरेदी करता, विक्रेता आपण OLX वरती करतो. खरेदी करता म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही त्या मार्केटमध्ये गेलेला असता का, नाही. PC वरती तुम्ही ते प्रोडक्ट बघता, कलर वगैरे, क्वांटिटी वगैरे, त्याची प्राईस काय आहे, हे सर्व तुम्ही वस्तू बघता आणि त्यावरती तुम्ही काय करता, खरेदी करता. मग ग्लोबल स्कोप म्हणजे काय, सपोज एखादी कंपनी आहे, ती कंपनी सपोज मुंबईला आहे, तर ती कंपनी ऑनलाईन पूर्ण जगात आपला माल विकू शकते. पण फिजिकली एखादी कंपनी असेल, फिजिकली शक्य आहे की तिला, सपोज त्या कंपनीला जर माल विकायचा असेल अमेरिकेमध्ये, तिला कसं विकावं लागेल, प्रत्यक्ष माल तिला पाठवावं लागेल, पुन्हा तिला एम्प्लॉई, नंतर ते माल विकणार. पण ई कॉमर्समध्ये तसं काही होत नाही. ग्लोबल स्कोपमुळे काय होतं, सपोज ॲमेझॉनवरती तुम्ही दिल्लीची पण वस्तू नाशिकमध्ये बसून काय करू शकता, मागवू शकता. कुठली पण वस्तू मला पाहिजे तेव्हा ती भेटू शकते. मग याला काय म्हटलं जातं, ग्लोबल स्कोप. दुसरा ॲडव्हान्टेज काय, इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन. आता ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, तुम्ही ज्यावेळेस पैसे ट्रान्सफर करता किंवा तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतात, याला काय म्हटलं जातं, ट्रान्झॅक्शन. म्हणजे बँकेतले व्यवहाराला काय म्हटलं जातं, ट्रान्झॅक्शन म्हटलं जातं. तर इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, ई कॉमर्स रिड्यूस द पेपर वर्क सिग्निफिकंटली लोअर द ट्रान्झॅक्शन कॉस्ट. बघा, यामध्ये पेपर वर्क काय केलं तर रिड्यूस कमी केलं जातं. म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला कोणत्याही पेपरवरती काम करण्याची गरज पडत नाही. म्हणजे ऑनलाईन तुम्ही पे करता, ATM कार्ड वापरून, क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, त्याचा वापर करून तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन पे करता. मग इथं काय पेपरचं वर्क काय होतं, रिड्यूस होतं. इथं पेपर वर्क होतं का, नाही. त्यामुळे काय होतं, ट्रान्झॅक्शन कॉस्ट पण काय होते, कमी होते. ई कॉमर्स अनेबल द युजर टू ऑफ क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर वाया बँक वेबसाईट. म्हणजे बँकेची वेबसाईट वापरून तुम्ही कोणते बरेचसे व्यवहार तुम्ही करू शकता. म्हणजे पैसे, आता क्रेडिट कार्ड म्हणजे तुम्हाला माहिती आहे, डेबिट कार्ड म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे. डेबिट कार्ड म्हणजे आपण जे ATM वापरतो त्याला डेबिट कार्ड म्हणतात. जनरली आपलं जे रेग्युलर ATM कार्ड आहे त्याला काय म्हटलं तर डेबिट कार्ड म्हटलं जातं. आणि क्रेडिट कार्ड म्हणजे काय, हे डेबिट कार्डसारखंच असतं, पण यामध्ये काय केलं जातं, सोबत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जर नसले तर सोबत तुमची बँक तुम्हाला लिमिट देतं 50,000 का 1 लाख. त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, पैसे नसताना पण तुम्ही खरेदी करू शकता ऑनलाईन, पण त्याची बँकेला तुम्हाला वेगळे ॲडिशनल चार्जेस द्यावं लागतं. ओके, ते असतं क्रेडिट कार्ड. आणि इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजे काय, तुम्हाला जसं मी सांगितलं, बँक ऑनलाईन आपण नेट बँकिंगमध्ये येतं बघा, RTGS वगैरे करतो आपण, ते कशामध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. पण हे आपण कुठून करणार, सर्व बँक वेबसाईटवरून करणार. ओके, हा दुसरा ॲडव्हान्टेज आहे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन. आपण आता थर्ड बघू, कॉस्ट सेव्हिंग. आता कॉस्ट सेव्हिंग म्हणजे काय, ई कॉमर्स ॲप्लिकेशन प्रोव्हाइड युजर विथ मोर ऑप्शन टू कम्पेअर अँड सिलेक्ट चिपर अँड बेटर ऑप्शन. इट हेल्प्स इन रिड्युसिंग द कॉस्ट ऑफ सर्चिंग अ प्रोडक्ट. कॉस्ट सेव्हिंग म्हणजे इथं किंमत कशी वाचते बघा तुमची, म्हणजे एकाच वेळेस आपण PC वरती बसून किंवा मोबाईलवरती सेम प्रॉडक्ट वेगवेगळ्या कंपनीचे आपण बघू शकतो. सपोज तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे, तर तुम्ही कुठं बघणार, ॲमेझॉनवरती त्याची प्राईस चेक करणार, फ्लिपकार्टवरती पण चेक करणार. सपोज सेम मोबाईल आहे, सेम मोबाईल सेम म्हणजे कंपनी जर वेगळी असते, सपोज रॅम 4GB आहे, मेमरी 64GB त्याची आहे, सेम वेगवेगळ्या कंपनीची प्राईस किती, ॲमेझॉनवरती तो मोबाईल कितीला भेटतो, फ्लिपकार्टवरती कितीला भेटतो, हे तुम्ही कम्पेअर करू शकता. जे तुम्हाला स्वस्त पडेल ते तुम्ही काय करणार, ते प्रॉडक्ट काय करणार, खरेदी करणार, परचेस करणार. यामुळं म्हणून याला काय म्हटलं तर कॉस्ट सेव्हिंग. बघा, एक तुम्ही सपोज मोबाईल घ्यायचा आहे, तो मोबाईलची किंमत आहे सपोज 9,000. ओके, आणि ॲमेझॉनवरती 9,000 आहे आणि फ्लिपकार्टवरती सपोज तो 8,500 आहे. मग तुम्हाला काय, तुम्ही कम्पेअर केलं का, सेम मोबाईल मला इथे 9,000ला भेटतो आणि तिकडे 8,500ला भेटतो, म्हणजे माझे 500 रुपये वाचताय. तर तुम्ही कशाला प्रायोरिटी देणार, जिथं किंमत कमी आहे त्यासाठी देणार. मग इथं काय केलं, हा ई कॉमर्सचा एक फायदा आहे का तुमची किंमत वाचते, पैसे वाचता, कॉस्ट सेव्हिंग. ओके, तिसरं काय, एनी टाईम शॉपिंग. एनी टाईम म्हणजे काय बघा, वन अदर ग्रेट ॲडव्हान्टेज इज कन्व्हिनियन्स. अ कस्टमर कॅन शॉप 24/7. द वेबसाईट इज फंक्शनल ॲट ऑल टाइम्स. बघा, 24/7 म्हणजे काय, सपोज तुम्हाला शॉपिंग करायची,
सपोज एखादा मोबाईल घ्यायचा आहे किंवा एखादी वस्तू घ्यायची तुम्हाला ऑनलाईन, तर तुम्हाला ती वेबसाईट आहे का फक्त दिवसभर चालू असते सायंकाळी बंद होते? नाही, 24 तास तुम्हाला ती काय असते उपलब्ध असते. पुन्हा म्हणून त्याला काय म्हणतात 24x7 म्हणजे काय? 7 म्हणजे काय? आठवड्याचे 7ही दिवस, म्हणजे रविवार ते शनिवार ही वेबसाईट तुम्हाला काय असते उपलब्ध असेल. असं आहे का आज रविवारी सुट्टी आहे मग वेबसाईट बंद आहे, मग ॲमेझॉन आज बंद आहे मग आज काय तुम्हाला खरेदी करता येणार नाही? असं काही नाही. दिवसाचे 24 तास आणि पूर्ण आठवड्याचे पूर्ण दिवस तुमची काय असतं रेकॉर्डिंग, तुमचं खरेदी तुम्ही करू शकते. पूर्ण रेकॉर्ड ते काय असतं अपडेट होत असतं. जर रेकॉर्ड असेल तिथं सपोज एखादा प्रॉडक्ट संपलं किंवा एखादा नवीन सेल आला तो कंटिन्यू उपलब्ध असेल. पण असं नाही की पूर्ण वेबसाईट बंद झाली, नवीन प्रोडक्ट जाईल ते लॉन्च होईल, म्हणजे जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड अपडेट होत राहील पण बंद होणार नाही. म्हणून याला काय म्हटलं तर 24x7. आणि ही जी वेबसाईट ही फंक्शनल ऑल टाईम, फंक्शनल म्हणजे वर्क करत असते. दिवसाचे 24ही तास ती काय करत असते वर्क करत असते. सपोज एखादा प्रॉडक्ट आहे संपलं जरी असेल तरी तो काय म्हणेल आउट ऑफ स्टॉक, पण वेबसाईट चालू आहे म्हणजे काय वेबसाईट काय आहे फंक्शनल आहे. नेक्स्ट ॲडव्हान्टेज काय आपलं नो इंटरमिडिएट्स, म्हणजे इथं काय दुवा नाही. इंटरमिडिएट म्हणजे काय इंटरफरन्स किंवा इंटरमिडिएट म्हणजे काय दुवा, म्हणजे मध्यस्थी नाही, त्यामुळे आपले पैसे वाचतात. बघा कसे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑल्सो अलाउज द कस्टमर अँड द बिझनेस टू बी टच डायरेक्टली विदाऊट एनी इंटरमिडिएट. म्हणजे काय यामध्ये कोणताही मध्यस्थी दलाल वगैरे नसतो. तुम्ही डायरेक्ट कंपनी कोणाबरोबर कनेक्ट होते कस्टमर बरोबर. सपोज तुम्ही एखादी वस्तू खरेदी करताय ऑनलाईन आणि सपोज मग तुमच्यामध्ये कोण असेल फक्त ॲमेझॉनचं काम काय कंपनी टू ते प्रॉडक्ट डायरेक्ट तुमच्याकडे पोहोचवणे, म्हणजे मधले जे सपोज एखादा होलसेलर आहे तो नसेल. त्यामुळे काय होतं होलसेलमुळे काय होतं वस्तूची किंमत वाढते. कशा प्रकारे वाढते? सपोज एखादी वस्तू 100 रुपयाची, होलसेलर त्यामध्ये स्वतःचे 10 रुपये ॲड करतो, म्हणजे वस्तू कितीला होते ती 110ला आपल्यापर्यंत येते. पण तसं ऑनलाईन शॉपिंगमध्ये किंवा ई कॉमर्समध्ये होत नाही. वस्तू 100 रुपयाला आहे, मध्ये कुणी नसतं, त्यामुळे डायरेक्ट तुम्हाला ती काय केली जाते विकली जाते. म्हणून तुमची तिकडे कॉस्ट सेव्हिंग होते, म्हणजे इथं कोणत्याही प्रकारचा इंटरफरन्स नाही, इंटरमिडिएट नाही यामध्ये. नेक्स्ट काय पब्लिक सर्व्हिस. ई कॉमर्स हेल्प द गव्हर्नमेंट टू डिलिव्हर पब्लिक सर्व्हिस सच ॲज हेल्थ केअर एज्युकेशन. अजून ई कॉमर्समध्ये काय बरेचशी गोष्ट आहे आपल्याला काय भेटते पब्लिक सर्व्हिस भेटतं. यामध्ये काय हेल्थ केअर एज्युकेशन, म्हणजे बघा आता बऱ्याचशा गोष्टी आता ऑनलाईन होता, म्हणजे नेटचा आपण वापर करतो. एज्युकेशनसाठी पण असेल हेल्थ केअरसाठी पण असेल. मग हा याचा काय एक ॲडव्हान्टेज आहे का पब्लिक सर्व्हिस यामध्ये भेटते. पब्लिक म्हणजे काय पब्लिक आणि प्रायव्हेट मला तुम्हाला फरक माहीत आहे. प्रायव्हेट म्हणजे काय खाजगी आणि पब्लिक म्हणजे काय सरकारी, त्याचे आपण वापर करू शकतो तिचा. ओके, हे काय ॲडव्हान्टेजेस होते. आता आपण काय बघू डिसॲडव्हान्टेज ऑफ ई कॉमर्स. आता जसे ई कॉमर्सचे फायदे पण आहेत तसे ई कॉमर्सचे तोटे पण आहेत. तर तोटे काय यामध्ये ते आता आपण बघू. पहिलं काय आहेत सेटअप कॉस्ट. सेटअप कॉस्ट म्हणजे काय आता बघा एखादी वेबसाईट रन करायची म्हणजे एखादी वेबसाईट लॉन्च करायची त्यासाठी काय लागणार तुम्हाला माहीत असेल. हार्डवेअर लागणार, सॉफ्टवेअर लागणार, ती वेबसाईट तयार करण्यासाठी मनुष्यबळ लागणार, म्हणजे काय जरी कॉस्ट झाली मग त्याला काय म्हणायचं सेटअप कॉस्ट. द सेटअप ऑफ हार्डवेअर अँड द सॉफ्टवेअर, द ट्रेनिंग कॉस्ट ऑफ एम्प्लॉईज, द कॉन्स्टंट मेंटेनन्स ऑल आर क्वाईट एक्सपेन्सिव्ह. म्हणजे एखादी वेबसाईट सोबत ॲमेझॉन आहे, ॲमेझॉन वेबसाईट तयार करण्यासाठी आपल्याला काय लागणार सॉफ्टवेअर लागणार. आता ती वेबसाईट तयार केली म्हणजे कुठेतरी एखाद्या पीसीवरती सेव्ह करावं लागणार. मग ती कुठे सेव्ह करणार आपण सर्व्हरवरती. सर्व्हर म्हणजे काय कॉम्प्युटर. ओके, म्हणजे काय आलं हार्डवेअर, म्हणजे आपलं सॉफ्टवेअर पण लागणार आणि हार्डवेअर पण लागणार. प्लस ती वेबसाईट मेंटेन करण्यासाठी आपल्याला काय लागणार एम्प्लॉई लागणार. मग एम्प्लॉई कोणी पण चालेल का, कोणाला पण बसवलं तर ती वेबसाईट हँडल करेल का तो नाही. त्यासाठी त्या एम्प्लॉईला ट्रेनिंग द्यावं लागेल. का सपोज आता एम्प्लॉई ट्रेनिंग कसं असतं तुम्हाला मागच्या वर्षी माहिती आहे HTML कोड आपण कसं तयार करतो, पेज कसं तयार करतो, तसं ते ट्रेनिंग असतं त्यांना, ते आपल्याला द्यावं लागतं. ओके, अजून काय कॉन्स्टंट मेंटेनन्स. ओके, आता हा जो मेंटेनन्स आहे, आता मेंटेनन्स म्हणजे काय समजा एखादी वेबसाईट काय आहे सपोज स्लो डाऊन झाली तर पुन्हा अजून फास्ट कशी करता येईल. एखादं प्रॉडक्ट काय करायचं आपल्याला, हे प्रॉडक्ट संपलं किंवा एखादं प्रॉडक्ट वेबसाईट आपल्याला काढून टाकायचं आहे, या सर्व गोष्टी काय केल्या तर मेंटेन केल्या जातं. म्हणजे सर्व कशामध्ये येतं मेंटेनन्समध्ये येतं. आणि हे काय क्वाईट एक्सपेन्सिव्ह महागडं आहे. आता महागडं म्हणजे काय आता बघा एम्प्लॉई पण काय सर्वसाधारण पीपल चालेल का नाही, स्पेशल ट्रेनिंग दिलेले चांगलं एज्युकेशन झालेले सॉफ्टवेअर क्षेत्रातलीच लोक तिथे वेबसाईट हँडल करण्यासाठी लागतील, म्हणून काय म्हटलं जातं त्याला एक्सपेन्सिव्ह. ओके, नेक्स्ट काय फिजिकल प्रेझेन्स. फिजिकल प्रेझेन्स म्हणजे काय
This lack of personal touch can be disadvantage for many type of services and products like interior designing. सपोज फिजिकल प्रेझेन्स म्हणजे काय, सपोज आपण शॉपिंग करतो. आता तुम्ही बघा शॉपिंगला जाता म्हणजे काय, आपण सपोज तुम्हाला मोबाईल घ्यायचा तर तुम्ही दोन मित्र तुम्ही जाणार, तो मोबाईल हातात घेऊन बघणार का एक्झॅक्ट त्याचं वेट किती आहे, कसं आहे, तो मोबाईल कसा दिसतो, फोटोमध्ये कसा दिसतो, रिअलमध्ये तुम्हाला कसा दिसतोय, म्हणजे तुम्ही फिजिकली टच करणार, त्याला बघणार. ओके, तसं ऑनलाईनमध्ये ही सुविधा आहे का? नाही. ऑनलाईनमध्ये फक्त आपण पी सीवरती किंवा मोबाईलवर त्या प्रॉडक्टचा फोटो बघायचा आणि त्यावरून ठरवायचं की हा मोबाईल कसा आहे, पण फिजिकली आपल्याला अटॅचमेंट असते की त्यामध्ये नाही. मग हा याचा डिसएडव्हान्टेज आहे का आपण फिजिकली बघू शकतो. फक्त फोटोवरून आपण ठरवायचं का हे प्रोडक्ट असं दिसतंय, आपण याच्यामध्ये असे फीचर आहे. प्रत्यक्ष समजा हेच आपण ट्रॅडिशनलमध्ये बघितलं तर तुम्ही दुकानात जाऊन वस्तू बघू शकता, हातात घेऊ शकता, बघू शकता, कशी वर्क करते हे पण बघू शकता. तसं ऑनलाईनमध्ये कशी वर्क करते हे बघता येत नाही, फक्त इमेजवरून तुम्हाला ठरवावं लागतं वस्तू घ्यायची की नाही. ओके, त्यानंतर काय थर्ड डिसएडव्हान्टेज सिक्युरिटी. सिक्युरिटी इज अनदर एरिया ऑफ कन्सर्न. क्रेडिट कार्ड थेफ्ट्स, आयडेंटिटी थेफ्ट्स एक्सेट्रा. म्हणजे सिक्युरिटी बघा, आता बऱ्याचशा गोष्टी आपण ऑनलाईन, सपोज तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलं म्हणजे तुमचे बँक डिटेल कुठे गेले, ते वेबसाईटवरती गेले, म्हणजे कार्ड नंबर झाला तुमचा, सपोज OTP पण तुम्ही टाकला आहे, पण बरेचशी पर्सनल माहिती कुठे गेलेली आहे, वेबसाईटवरती गेली. मग हा सिक्युरिटी प्रॉब्लेम आहे. क्रेडिट कार्ड असेल तुमचं, अजून काय असेल, डेबिट कार्ड असेल, बरेचशी माहिती तुम्ही ऑनलाईन टाकता, तुमची बरेचसे डिटेल त्यांना काय असतं उपलब्ध असतात. मग सपोज इन केस हॅकरने त्या कंपनी सर्व जर डेटा हॅक जर केला तर बरेचशी पर्सनल माहिती तो काय करू शकतो, तुमची चोरू शकतो. मग हा एक इथं काय प्रॉब्लेम आहे की डिसएडव्हान्टेज, हा तर एक तोटा आहे ई कॉमर्सचा, का तुमच्या डेटाला सिक्युरिटी असते पण हॅकरने जर हॅक केलं तर काय सिक्युरिटी डेटाला नाही. पण आता काय झालं, प्रत्येक म्हणजे जसे नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते तशी आपल्या डेटाला सिक्युरिटी वाढते. आता सिक्युरिटी म्हणजे काय बघा, तुम्ही व्हॉट्सअपवरती तर बघितलं असं बघा, एंड टू एंड इनक्रिप्टेड डेटा. आता इनक्रिप्टेड म्हणजे काय, एंड टू एंड म्हणजे काय, सपोज तुम्ही 2 चॅट करता व्हॉट्सअपवरती, एंड टू एंड म्हणजे काय, तुम्ही एक साईड आणि समोरची व्यक्ती दुसरी साईड, मग याला काय म्हटलं जातं, एंड टू एंड. आणि इनक्रिप्टेड म्हणजे काय, तुम्ही जर सपोज तुम्ही टाईप केला हॅलो, तर ज्यावेळेस तो मोबाईलवरून डेटा बाहेर जाईल तो हॅलो असणार नाही, त्याचं कन्वर्जन दुसऱ्या कोडमध्ये होईल आणि समोर पोहोचल्यानंतर पुन्हा तो काय दिसेल, समोरच्या व्यक्तीला हॅलोच दिसेल. मग काय त्याला काय म्हटलं तर इनक्रिप्टेड. मग इनक्रिप्शन म्हणजे काय आपण नंतर बघूच तसं वर्गामध्ये, त्यावेळेस तुमच्या अजून चांगलं लक्षात येईल. पण हा ई कॉमर्सचा एक तोटा आहे का सिक्युरिटी. अजून काय, गुड्स डिलिव्हरी. देअर मेनी अराइव्ह सम प्रॉब्लेम विथ फुलफिलमेंट ऑफ ऑर्डर. इवन आफ्टर ऑर्डर इज प्लेस दॅन कॅन बी प्रॉब्लेम विथ शिपिंग डिलिव्हरी. सपोज एखादं प्रॉडक्ट आहे ते आपण डिलिव्हरी केलं, ते वेळेतच येईल असं काही नाही. बरं, सपोज तुम्ही आज प्रॉडक्ट परचेस केलं, जरी ऑनलाईन दाखवत असेल की 2 दिवसात येईल, पण काय प्रत्यक्ष 2 दिवसात येईलच असं नाही, कदाचित लवकर पण येईल किंवा लेट पण होईल. मग हा एक त्याच्यावर डिसएडव्हान्टेज आहे. सपोज इन केस काही प्रॉब्लेम झाला तर माल काय होतो, लेट येतो. अजून काय होतं, ज्यावेळेस तो प्रॉडक्ट काय होतं, डिस्पॅच होतं किंवा ट्रान्सपोर्टमध्ये काय होऊ शकतं, ते प्रॉडक्ट डॅमेज होऊ शकतं. आता आपल्याला रिप्लेसमेंट सुविधा असते, पण काय हा एक प्रॉब्लेम यामध्ये असतो ऑनलाईन. तसं ट्रेडिशनलमध्ये काय असतं, प्रत्यक्ष माल तुम्ही हातात घेऊन बघू शकता हा खराब आहे का चांगला आहे का, जो योग्य, आणि आपण इन्स्टंट तुम्हाला त्याची डिलिव्हरी भेटते. तसं ऑनलाईनमध्ये इन्स्टंट आपल्याला डिलिव्हरी भेटत नाही, 1-2 दिवसानंतर ते प्रॉडक्ट्स आपल्या हातामध्ये येतं. तर हा एक ई कॉमर्सचा काय डिसएडव्हान्टेजेस आहे. यानंतर आपण बघू ई कॉमर्सचे प्रकार. आता ई कॉमर्सचे प्रकार हे कशावरती पाडलेले आहेत, ते व्यवहार कशा प्रकारे होते त्यानुसार ई कॉमर्सचे प्रकार पडलेले. ओके, द मोस्ट कॉमन पार्टिसिपंट इन ई कॉमर्स आर बिझनेस, ॲडमिनिस्ट्रेशन, गव्हर्नमेंट अँड कंझ्युमर म्हणजे आपण. द प्रायमरी ई कॉमर्स टाईप आर ॲज फॉलोज. आता ई कॉमर्स 4 प्रकार दिलेले. बिझनेस टू कंझ्युमर आणि कस्टमर, म्हणजे याला काय म्हणतात B2C. आता बी कुठून आला, बिझनेसचा बी घेतला, सी कुठून आला, कंझ्युमरचा सी घेतलेला आहे, म्हणून याला काय म्हटलं B2C. सेकंड काय आहे, बिझनेस टू बिझनेस, म्हणजे बिझनेसचा बी सेकंड बिझनेसचा बी, म्हणून काय तयार झालं B2B, बिझनेस टू बिझनेस. थर्ड काय आहे, कंझ्युमर टू कंझ्युमर म्हणजे एक ग्राहक दुसऱ्या ग्राहकाला विकेल. आणि फोर्थ काय, कंझ्युमर टू बिझनेस. सी म्हणजे काय, कंझ्युमर, आणि बी म्हणजे काय, बिझनेस. फोर्थ प्रकार हा काय, कंझ्युमर टू बिझनेस. असे ई कॉमर्सचे काय हे वेगवेगळे प्रकार आहे. ओके, आता हे प्रकार आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघू 1 by 1. ठीक आहे, आपण थांबू इथे. थँक्यू. some dry fruits
मध्येच